खूप मोठ्या प्रमाणात. तर नित्याची तीच अहिंसा आपल्याला अपेक्षित आहे. अहिंसा आणि सत्य. सत्य काय आहे? जे नित्य आहे. नित्य काय आहे? भगवंत आहे. माझ्या जीवनाचा उद्देश काय? मी ठरवलाय. माझ्या जीवनाचं ध्येय काय? ईश्वराची प्राप्ती, परमात्म्याचं दर्शन, शाश्वत समाधानाची प्राप्ती. हे सगळे निकष आपले ठरलेले. तेव्हा गुरुभक्तीमध्ये एकदा या मार्गाने चालत साधन करत असताना असं काही प्रेम त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या, त्या शिष्याच्या, खरं पहिली कंडिशन त्यांनी सांगितली, अतिशय तीव्र अशी उत्कंठा, शुद्ध अशी उत्कंठा पाहिजे की नाही, मला ते मिळवायचंय, मला ते मिळवायचंय. का मिळवायचंय? तर कारण ते अंतिम ध्येय तेच आहे. महाराज म्हणाले ना, काय सांगू तुम्हाला, की मानवी जीवनामध्ये इतकी अपूर्णता आहे की मला असं वाटतं ही गोष्ट मिळवू, ती गोष्ट मिळवू, ती गोष्ट मिळवू, अशा हजारो गोष्टी आपण मिळवल्या तरी प्रपंचामध्ये पूर्णता कधी आली आहे का? उत्तम शिक्षण, उत्तम नोकरी, उत्तम संसार, उत्तम प्रतिष्ठा समाजामध्ये मिळवली. आता काय मिळवायचं राहिलं? गाड्या झाल्या, गोड्या झाल्या, सन्मान मिळाले. रमन मेगसेसे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला महाराजांच्या कृपेने मला भेटता आलं महाराष्ट्रातल्या. व्यक्तिगत आयुष्यातलं दुःख, चिंता, भय, काळजी यत्किंचितही संपलेली नव्हती. यत्किंचितही म्हणजे आता हे जेवढा आपलं घर आहे महाराजांचं, हे 1600 स्क्वेअर फूटचं, एवढा हॉल त्यांना जीवनभर मिळालेल्या पुरस्कारांचे मोमेंटोजनी भरलेला होता. एवढा मोठा हॉल त्यांना भेटायला रोज 2-3 तासाचं वेटिंग झाल्याशिवाय त्यांची भेट होत नव्हती. अशा व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे मला सांगायचं काय, महाराज म्हणाले अशा हजारो गोष्टी. कारण त्यात संत कसं सांगतात बघा, काय त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. संत म्हणाले तुम्ही खूप गोष्टी जमवता हो म्हणाले, पण ज्या गोष्टीमध्ये मुळातच पूर्णता नाही, अशा अपूर्ण हजारो नाही लाखो गोष्टी तुम्ही मिळवल्या तरी पूर्णता तुमच्या जीवनामध्ये कधी येणार नाही, कारण त्या सगळ्या अपूर्ण आहेत. त्याचं कारण मुळात ही जी सगळा प्रपंच हा सगळाच अपूर्ण आहे. त्याच्यावर महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणाले तुम्हाला एक शहाणा माणूस मिळवायचा आहे, तयार करायचा आहे, आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 1000 माणसं तुम्ही वेडे एकत्र केले, त्यातून एक शहाणा निर्माण होईल का? हे जितकं सत्य आहे म्हणाले, तितकं प्रपंचामध्ये हजारो अपूर्ण गोष्टी मिळवल्या तरी पूर्ण मिळणार नाही. कारण पूर्ण सत्य, शाश्वत, ऍब्सोल्यूट जे आहे ते फक्त भगवंत आहे. आणि त्याचं आपल्या हातात असलेलं रूप, की जसं पतंग कितीही उंच गेला तरी ती चक्री माझ्या हातात आहे तोपर्यंत मी म्हणतो तो दिसेनासा होतो बघा, अगदी ठिपका दिसतो. लहानपणी आपण सगळेजण पतंग उडवलेला आहे, उंच पतंग गेला, इतका गेला ना की भगव्या रंगाचा थपकट ठिपका दिसत होता. 2x2चा पतंग होता चांगला, सोडताना गेला पण तो दिसला नाही तरी आपण म्हणतो की दोरी माझ्या हातात आहे. तसं तो भगवंत सद्गुरूंनी आपल्या हातात दिलाय, आणि तो म्हणजे जीवापाड सिद्ध करून त्यांनी दिलेलं नाम आहे सज्जन. तो जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत काळजीच काम नाही. भगवंताचं नाम जोपर्यंत मुखात आहे, हातात जोपर्यंत माळ आहे, मी तर म्हटलं एखाद्या हातातली माळही सुटेल तरीही नाम सुरू राहतं. प्राण गेल्यावर सुद्धा नाम सुरू राहिलेलं सद्गुरूंच्या कृपेने आम्हाला पाहायला मिळालेले असे आजही साधक आहेत. म्हणून ते जे काय म्हणाले की एकदा ती गुरुप्रती प्रेम निर्माण झालं ना की हे सगळं सहजतेने घडतं म्हणाले, सहजतेने घडतं. पुढे म्हणाले, पुढची होऊयात आज आपल्याला जो विषय सुरू करायचा तो सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान सर्वता नव्हे जाण हे उपनिषदार्थ प्रमाण परम निर्वाण साधिले. नाथ महाराज म्हणाले आता काय सांगू, आणि त्याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो. नाथ महाराज तर 16व्या शतकातले, त्याच्या आधी द्वापार युगातली ही चर्चा आहे.
भगवंत स्वतः उद्धवाला सांगतात की अरे सद्गुरूंशिवाय ब्रह्मज्ञान शक्यच नाही म्हणाले. सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान. आणि हे सांगत असताना नाथ महाराज आपल्याला प्रमाण देतात की हे उपनिषदांनी सांगितलंय, मी सांगत नाही म्हणाले. उपनिषद जेव्हा सांगतंय की सद्गुरूंशिवाय ब्रह्मज्ञान नाही, म्हणजे खरं शाश्वत समाधान नाही, ईश्वर दर्शन नाही, साक्षात्कार नाही, हा सद्गुरूच फक्त देऊ शकतो. परम निर्वाण साधिले. त्यांनीच म्हणाले तुम्हाला भगवंताचं दर्शन नवे नवे तुमचं खरं दर्शन होईल म्हणाले, कारण तुम्हीच भगवंत आहात. आणि त्याच्यासाठी पुढे म्हणाले आता हे कसं आहे म्हणाले, संत आहेत, डोळा देखनाची आहे त्यासी सूर्य नव्हता साह्ये, सिद्ध पदार्थ देखो न लाहे, स्तब्ध राहे अंधारी. आपल्याला उत्तम डोळे, चष्मा लागलेला नाही, वय वर्ष 30-32 आहे, आता तर तसंही म्हणता येत नाही, पण म्हणाले मला पण आहे काहीच प्रश्न, उत्तम डोळे आहेत म्हणाले, अजून चष्मा लागलेला नाही, पण गुडुप्प अंधार आहे, अंधार किट्ट पडलेला आहे, दिसेल का हो म्हणाले, नाही दिसणार. कितीही उत्तम दृष्टी असेल, कितीही उत्तम डोळे असतील तरी सूर्य त्यासी सूर्य नव्हता साह्ये, सिद्ध पदार्थ देखो न लाहे, स्तब्ध राहे अंधारी. अंधार गुडुप्प आहे, चांगले डोळे आहेत, एकदम लाईट गेली, आपल्याच घरात आपल्याला पुढचं पाऊल टाकताना 3 वेळा विचार करावा लागतो. त्या पुढे जाऊन नाथ महाराज सांगतात नाव तारी हे साचार, माझी बैसले थोर थोर, परी तारके वीण परपार समर्थ नरण पावती. नावेमध्ये बसलोय, नदीत गंगेमध्ये गेलो आपण काशीला, आणि त्या नावेमध्ये थोर थोर महात्मे बसलेले, म्हणजे अतिशय महापुरुष बसलेले सगळे. नदी आहे, नाव आहे, न बुडणारी आहे, उत्तम चालणारी आहे, थोर लोक त्याच्यामध्ये बसलेत, सगळे विद्वान पंडित आहेत, संत महात्मे बसलेत. नाथ महाराज म्हणाले परी तारके वीण म्हणजे नावाडी, परी तारके वीण परपार समर्थ नर न पावती पैलती. कितीही विद्वान असू द्या, भगवान रामाला निषाद ते म्हणले आहे बाबा, पण ते म्हणले नाही, तुझ्याशिवाय मला जातच येणार नाही. रामाला सुद्धा ती नदी पार करायला चित्रकूटला नावाड्याच घ्यावं. नावाड्याशिवाय थोर थोर माणसं जरी बसले, ते फार विद्वान, मोठा सायंटिस्ट म्हणले चालो बरं ना, फार विद्वान, ज्याने गाडी शोधून काढली, त्याला पंक्चर काढ बरोबर. तेथे पाहिजे ज्ञातीचे, जेनो काम तेनो करे, दुजा करे बस. हे सत्य आहे. पुढे म्हणाले पुन्हा तिसरा दृष्टांत नाद देतात, काय संतांचे हो, म्हणजे ते म्हणले कोणत्या तरी लेवलचा माणूस असला तरी त्याला हे सगळं समजावंच. त्यांना सांगायचं सद्गुरू शिवाय ब्रह्मज्ञान नाही. हे नाथांना तत्कालीन समाजातल्या, आणि पुढे तत्कालीन समाज शहाणाच म्हणायचा, 21व्या शतकात आपल्यासारखे माझ्यासारखे विद्वान त्याला समजावं म्हणून तिसरं उदाहरण दिलं. पर्जन्ये भूमी मार्दवा आली, बीजे कणिंग असे भरली, परी ज्ञातेन पेरणी नाही केली, तव पिकाची बोली पोंचट. मस्त पाऊस पडलाय, नांगरून जमीन ठेवलेली वैशाख महिन्यात, चैत्रातच करून ठेवली. म्हणले कधी येईल पाऊस सांगता येत नाही, मृगाचा आला त्याच्या आधी रोहिण्याचा जर जास्त आला तर मृगातच पेरणी करू, म्हणून उत्तम शेती नांगरून ठेवलेली आहे, मस्त पाऊस पडलेला आहे. आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याने जर कणगी भरलेली त्याची बियाणे, पण पेरणी जर नाही केली तर पीक येईल का म्हणाले. त्या शेतकऱ्याला, खऱ्या शहाण्या शेतकऱ्याला उत्तम शेती तयार करून बीज पेरल्याशिवाय जसं पीक येत नाही म्हणाले, तसं. किंवा अजून एक चौथं उदाहरण म्हणले, काही रत्न सापडले अवचिते, परी खरे खोटे संशय तेथे, रत्न पारखी करी मोला ते, अति यज्ञ त्याते मग करीते. रत्न सापडले, आपल्याला सोनच कळत नाही, 1 ग्रामच्या सोन्याला 24 कॅरेट समजतो आपण, एवढी तर माझी बुद्धिमत्ता आहे. खरोखर म्हणाले एखाद्याला रत्न सापडलं, नाथ महाराज म्हणाले, पण ते खरं का खोटं असा भ्रम कायमच असतो. नवे नवे मानवी जीवन भ्रमाचंच आहे. किती भ्रमाचं आहे पाहतो ना, सगळ्या ऍडव्हर्टाईज म्हणजे केवढा भ्रम आहे, मला सांगा केवढा मोठा भ्रम आहे.
नाही यांनी गोरे व्हाल, त्यांनी भांडे स्वच्छ होतील, यांनी कपडे चांगले निघतील. किती लोकांचे कपडे अजून स्वच्छ मला पाहायलाच मिळाले नाही. पण वॉशिंग मशीन तर म्हणजे 40,000ची, यांचे बनियन पाहिले तर काळे शार. वॉशिंग मशीनची ऍडव्हर्टाईज काय असेल मला काही कळतच नाही. फेअर अँड लवली, त्या कोणत्या कोणत्या क्रीम नाही का, टूथपेस्ट, काय भ्रम म्हणजे पहा बरं. त्या खरोखर त्या भ्रमाने म्हणजे आपण ते पाहतो आणि तसं वागतो आणि कसं फसतो मला सांगा. तर व्हिक्सची ऍडव्हर्टाईज मागे आली, आताही असेल कदाचित. ती व्हिक्स आई घेते, ती लेकरू दाखवते, अर्धी डबी एकाच 2 बोटावर घेते पहा, आणि इथून अशी लावते छातीपासून तर पाया पोटापर्यंत, बिंबीपर्यंत त्या मुलाच्या. आता मला सांगा 2 दिवसाची डबी संपेल की नाही? मार्केटिंगचा केवढा मोठा फंड आहे. भ्रमच आहे की नाही ती ऍडव्हर्टाईज. इतकं घेऊन यहाँ से लगाया बच्चों को 2 मिनिट में बच्चा खेलने को वगैरे वगैरे. ते पाहणं म्हणजे केवढा भ्रम आहे. मानवी जीवनात भ्रम आहे आणि आपण तसंच वागतो. कळत नाही का आपल्याला? टूथपेस्टवर पूर्ण ब्रशवर पेस्ट दाखवतात ते. मला काही कोणाचा मार्केटिंगचा धंदा बंद करायचा नाही, मला भ्रमाची कल्पना आपल्यापर्यंत पोहोच. आणि आपण तसं वागतो. हो, गरज आहे का तेवढ्या पेस्टची? तुम्ही डेंटिस्ट कडे जाते, सांगतात किती पेस्ट घ्यावी, कसा ब्रश करावा. बरं, जेव्हा ब्रश नव्हते त्यांचे काय दात पडले का हो? मी परवाच तुम्हाला उदाहरण सांगितलं की परवा आदरणीय बाबा 98 वर्षापर्यंत जगली, एकही दात पडला नाही. मोठी आई 100 वर्षापर्यंत जगली, एकही दात पडला नाही. कधी मोठी आईने बाबांनी ब्रश वापरला नाही. भ्रम आहे की नाही मार्केटिंगचा? तसं हे भ्रमाचं आयुष्य. तसा हा भ्रम आहे की रत्न सापडलं, खरंय की नाही खोटं? त्याच्यासाठी जशी रत्न पारख्याची गरज आहे, नावं चालवताना नावाड्याची गरज आहे, रत्न पारख्याची गरज आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये बीज पेरल्याशिवाय बीज येणार नाही. ह्या जशा सगळ्या दृष्टांतावरून पुढे नाथ महाराज म्हणाले, तैसे. खरंच संत नाथ महाराजांना खरं काय गरज होती? त्यांना त्यांचं ब्रह्मज्ञान झालं होतं. भगवंत त्यांच्या जवळ होता रोज रोज. पण सांपत्तिक स्थिती म्हणाल नाथांची तर मी तुम्हाला काय सांगू. प्रतिष्ठान नगरीच्या पंचक्रोशीमध्ये सर्वात श्रीमंत असलेला ही ब्राह्मण देवता होती. देवताच होती. रोज नैवेद्य वैष्णदेव, रोज त्या पांडुरंगाला रोज पुरणाची पोळी आणि 5-50 लोक रोज जेवायला, रोजचं अन्नदान. एवढी सांपत्तिक उत्तम स्थिती, भगवंताचा नित्य सहवास असा आणि ब्रह्मज्ञान झालेला या सत्पुरुषाला कशासाठी हा सगळा त्यांचं नाम रोजच्या भगवंताच्या गप्पा चालल्याच होते की नाही? पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांची एवढी काळजी. आणि म्हणून हे 3-3, 4-4 पुढे म्हणाले, तैसे निज स्वरूप आई ते श्रद्धा सद्गुरूचे निहाते, खरे करुणी ज्ञाते निज सुखाते पावले. अगदी हे जसं आहे ना, हे जे 3-4 दृष्टांत ते म्हणाले, अगदी तसं ते निजस्वरूप, ते आत्मस्वरूप, ते ब्रह्मस्वरूप आयत आपल्या जवळ आहे, रेडीमेड आहेच आहे, ते इथेच आहे. ते फक्त ते म्हणाले, आई ते श्रद्धा सद्गुरूचे निहाते. ते माझं स्वरूप खरं जे आहे की मी जो परमात्मा आहे, जो मी स्वतः भगवंतच आहे, मी त्या परमात्म्याचा अंश असलो तरी मी परमात्म स्वरूप आहे, या निज स्वरूपाची जाण करून देण्यासाठी सद्गुरूच हवाय म्हणाले. त्याच्याशिवाय खरे करोनिया ज्ञाते निज सुखाते पावले. ते तुम्हाला तुमचं स्वरूप असं बोटाला धरून दाखवतात. अरे हा तू आहेस, हा देह तू नाहीस. एवढी तळमळ आहे त्यांची. का अरे तू मी महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं ना, आपल्यामध्ये 2 मी आहेत महाराज म्हणाले. एक मी जो म्हणजे मी कोणाचा बाबा आहे, कोणा नवरा आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी फार मोठा वक्ता आहे, मी काय आहे ते सगळं, राजा आहे, हा एक मी. आणि एक मी जो कोरा आहे, कोरा म्हणलं मी काल तुम्हाला असं म्हणतो की मी दुखायला लागलो हो, असं नाही म्हणत मी. माझं पोट दुखायला लागलं, माझा हात दुखायला लागला. म्हणजे आपल्याला ती जाणीव आहे की तो सांगणारा कोणीतरी वेगळा आहे. तो जो कोरा मी आहे, तो कोरा की ज्याला कुठलाच निर्लेप नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का, राजा आहे, गेलं राज्य, प्रधानमंत्री पद, मुख्यमंत्री पद गेलं.
नवरा आहे, बायको मेली, याचं नवरे पण राहिलं का? श्रीमंत होता, लुटून नेला, संपत्ती गेली, याचं श्रीमंती पण राहिलं का? मग हे सगळं सोडून जे राहतो तो खरा मी, तो खरा ते आपलं स्वरूप आहे, ते माझं निज स्वरूप आहे. ते निज स्वरूप फक्त आणि फक्त तुम्हाला सद्गुरू दाखवतात. आणि त्या दाखवण्याचा पहिल्यांदा मार्ग, साधन, स्वतः जवळची एक अमूल्य अशी वस्तू ते देतात. पायोजी मैने नामरतन धन पायो, असे नामरतन. मीराजी म्हणाले ते रामरतन, आपण ती गाणं ऐकतो, झालं, तुम्ही त्याच्या खालचं सगळं पहा. नामरतन, मला नामरत्न दिलंय कशासाठी? निज रूपाची ओळखण होण्यासाठी. सद्गुरुनाथांच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान होणंच शक्य नाही म्हणाले. पुढे पुढे इतकं सुंदर सांगितलंय काय, आता हा सगळाच विषय फार सुंदर आहे पहा. पुढे म्हणाले साधावया निज ज्ञान करिता सद्गुरूंचे सेवन निवाले संत सज्जन आनंद गण सद्गुरू. काय सांगावं म्हणाले, हे आत्मस्वरूप आपलं आपल्या जवळच आहे हो, पण सद्गुरूंच्या हाताने ते आपल्याला हस्तगत होत. म्हणून जे खरे सुज्ञ आहेत, जे खरे ज्ञानी आहेत, थोडक्यात जे खरे शहाणे माणसं या समाजात आहेत, ते संत सज्जन आत्मज्ञान संपादन करण्यासाठी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने सद्गुरूंची सेवा करतात. सज्जन हो, या सगळ्यांमध्ये आपण आहोत. फक्त आता आपण पहिल्या वर्गातच खूप दिवस राहायला लागलो नाही का? अनुग्रह घेतला, हो जप माळ, नाही माझा तर जप सुरूच असतो म्हणे सर. म्हणून नाही माळेची गरज. अरे बाप, दरवर्षीच आपल्याला वाक्य मिळतं. नाही मला ना माळ्यात जमतच नाही, माझा अखंड जप सुरू आहे. एक जण तर म्हणलं अजपाजपच सुरू आहे. अरे बापा बाप, खूपच चांगली गोष्ट असेल तर, पण इतकं साधं नाही, इतकं साधं नाही. म्हणून मी म्हटलं ना की मी हे सगळं सांगतोय माझ्या की अजूनही पहिल्याच वर्गात अनुग्रह झाला, महाराज म्हणाले किती वर्ष झाले, 50 वर्ष झाले. नामाच्या बाबतीत, आध्यात्मिक अवस्थेच्या बाबतीत आपली स्थिती काय आपण आपली जाणतो. कुणी काही म्हणू तुम्हाला, आपलं मन आणि आपली काय अवस्था आहे हे आपलं आपल्याला माहिती असतं. म्हणून आता या परमार्थ मार्गावर आपण सुदैवानी सद्गुरू केले, नाम मिळालं, नामाचा अभ्यास आहे, सत्संग आहे, छानपैकी सगळं चाललंय. पण आपण आहे त्याच इयत्तेत आता आहे. अजून पुढली अवस्था कधी? आणि यासाठी महाराजांनी आपल्याला समजेल असं उदाहरण फार फार सोपं म्हणाले महाराज. एकदा महाराज म्हणत असताना मला संतांचं सांगायचं, आपण ते तसं लक्षात घ्या की महाराज म्हणाले आता मुलगा लहानाचा मोठा झाला, आता मी आजोबा व्हायची वाट पाहतो. म्हणजे हा मोठा व्हावा आता आध्यात्मिक दृष्ट्या. किती मोठा व्हावा हा? तर यांनी तर नाम घ्यावंच, पण याच्याकडे पाहून अनेकांना नाम घ्यावं वाटावा असा हा तयार व्हावा. अजून तो तयार होत नाही. मला माझ्या नातवाचं तोंड पाहायचं असं महाराजांनी आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितलं. त्यांना काय नातू पाहिजेत का आपले? किती किती संतांची कळकळ असते सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू. पुढे म्हणाले ही सगळी निजात्म सुखासाठी म्हण. पुढे आता सद्गुरू प्राप्त झाले. पुढे म्हणाले मनसी साधने केली अनेक, तैसे सद्गुरू ही साधन एक, म्हणता मुमुक्षु झाला मूर्ख, निजात्म सुख बुडाले. समजा इथे पुन्हा धोक्याची सूचना देतात नाथ महाराज की आपण तो भक्त आहे, तो साधक आहे, तो प्रयत्न करतोय, तो या मार्गावर चाललाय, सद्गुरू प्राप्त झाले, नामसाधन उत्तम चाललंय. पण म्हणाले की मानवी जीवनामध्ये आपण अनेक साधनं करतो म्हणाले. 16 सोमवार मी करू नका असं नाही बरं, सांगतो तुम्हाला साधनांचे प्रकार म्हणून. 16 सोमवार, खडीसाखरेचे गुरुवार, अमके बुधवार, चतुर्थीचे व्रत, अमको तमको, सगळे इतके साधनं आपण करतो. आणि मग या सगळ्या साधनांचा फायदा होत नाही असं नाही. मनुष्य जसा जसा सत्कर्मात जातो तशी तशी सत्कर्म करत जातो आणि त्या सत्कर्मांची फलश्रुती म्हणून एक विशिष्ट पद्धतीचा तुमचा ऑरा तयार झाल्यानंतर, नाही तर बघा संतांच्याकडे गेल्यावर सद्गुरू संत एकदम अनुग्रह देतात, काहीतरी तुम्हाला तुमच्या चित्तशुद्धीसाठी साधन देतात. आप्पांकडे गेले, आप्पा म्हणे दासबोधाचे 5 पारायण करा, ज्ञानेश्वरीचे 5 करा. बाबा एवढाले ग्रंथ 5 पारायण.
त्या 5 पारायणातून टिकून 5 ज्ञानेश्वरी जर झाल्या तर मग आपण अनुभव द्यायचे. अर्थात सगळ्यांना सांगायचं असंही नाही. संतांना गेल्याबरोबर या जीवाचा आपल्याला कळेल म्हणून सांगतो की काय ऑरा हे कळतं, या देहाची स्थिती काय कळतं, आणि ती का कळतं ते मी पुढे सांगणारच. आणि त्यानुसार तुम्हाला ते सांगणार. काही बाबांकडे गेले त्यामुळे 30,000 गायत्री 24,000 गायत्रीचा जप करून ये, तेवढी तरी तुझी देह आणि चित्तशुद्धी झाल्यावर मी अनुभव देतो. अर्थात म्हटलं ना तुम्हाला, स्वच्छ पातेलं नसेल तर 4 लिटर दूधही नासलं जात नाही का. पातेलं स्वच्छ पाहिजे. ते पातेलं स्वच्छ करण्याचं काम सद्गुरू करत असतात. त्यांना त्याच्यात ते नाम टाकायचं ना. ते शुद्ध अमृत तुम्हाला देतायत, नाम देतायत, म्हणजे स्वतःचा ते प्राण देतायत. त्यांनी सिद्ध केलेलं नाम तुम्हाला ते देतायत, तेव्हा तुमचं पात्र तर चांगलं पाहिजे ना, म्हणून ते साधन सांगतात. आणि हे सगळं होत असताना सज्जन हो, नाथ महाराज मला असं म्हणतात की म्हणती साधने केली. मग असे अनेक प्रकारचे साधन तुम्ही करतात, आणि त्या साधकाच्या मनात की बाबा आता सद्गुरू केला हे एक साधनच झालं का. तिथे नाथ महाराज म्हणतात, तैसे सद्गुरू ही साधन एक, म्हणता मुमुक्षू झाला मूर्ख. त्या मुमुक्षुनी सद्गुरूला साधन समजू नये. पुन्हा पुन्हा नम्रपणे ते सांगतायत की साधन आणि साध्य काय, आपल्याला काय साधायचंय. सद्गुरू हे साधन नाहीये, खरं सद्गुरूच हे साध्य. खरं सद्गुरू हे साधन समजू नका, कारण नाही तर तुम्ही निजात्म सुखाला बुडाले म्हणले. आपण म्हणतो ना धन्यामध्ये बुडाला. आता तसं अध्यात्मशास्त्रामध्ये निजात्म सुखाला तू बुडाला म्हणाले, जर सद्गुरूला साधन समजत असेल. असं समजू नका. नाही म्हणजे किती अज्ञान असतं, अज्ञान असतं. कितीतरी आपण पाहतो ना समाजामध्ये, गुरु केला का तुम्ही? केला बाबा, आम्ही करून टाकला गुरु. पंढरपूरला गेलो, गुरु करूनच टाकला. तर काय टाकलं आणि काय घेतलं हे सुद्धा म्हणजे इतकं अज्ञान हो, भाषेचं अज्ञान. आणि काय झालं म्हणलं अशी भाषा बोलली तर काय काय बोलत. जेवण करून टाकलं. टाकलं कशा? जेवण करून घेतलं, नको करून ते टाकलं. ते तसं नाही, उलट. काय काय बोलतील म्हणून म्हणले तुम्हाला, गुरु करून टाकला. अरे टाक असं नका म्हणून. हे आपण काय बोलतो त्याचा मनावर आणि चित्तावर काय परिणाम. ज्ञानच ज्ञान म्हणून म्हटलं ना, अज्ञान मी लेकरू. म्हणून ते म्हणाले, नाथ महाराज सांगतायत की अरे सद्गुरूंना साधन समजू नका बरं का. आणि जर तुम्ही साधन समजलात तर तुम्ही मूर्ख आहात. आणि त्याच्या पुढे म्हणाले, नुसतं मूर्ख नाही, त्या मूर्खतेचं पारितोषिक तुम्ही निजात्म सुखाला बुडाले म्हणून समजा. पुढे म्हणाले, सद्गुरू केला तो साधन, त्याहून परते साध्य आन, म्हणता आली नागवण, नागावला जाणे सरस. जर तुम्ही त्याला साधन समजलात तर तुम्ही पूर्ण परमार्थ दृष्ट्या नागावले गेलात, एवढं निश्चित समजा म्हणाले नाथ महाराज. एक एक गोष्ट म्हणजे किती सावधानतेने आपण चालायला पाहिजे, की जितकं आपण प्रपंचामध्ये चालतो ना, अगदी त्याच्यापेक्षाही जास्त सावधानतेने परमार्थात चालायचं. की नको आपल्याकडनं ही चुगड. कारण बरं दुसरी गोष्ट हे काय, आपल्याला माहीतच नाही. साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्याला माहीतच नाही. शास्त्र असं सांगतं, आता शक्य तितकं सांभाळावं म्हणाला, आपण काल तेही पाहिलं. शास्त्र असं सांगतं की आपल्या घरच्या देवाच्या पूजेला दुसऱ्याच्या घरचे तोडून फुलं आणू नये. पुन्हा पुन्हा मी मागच्या वर्षी सांगितलं, मला आठवतं. तरी छत्र्या आणि गाड्या घेऊन लोक सकाळी निघतात आणि प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन निघतात. 5:30ला बाबा नाही, मी 5लाच निघते. मला मग थोड्या वेळाने कळाले काठीन पिशवी. म्हणजे ज्यांनी झाडं लावले त्याचे जास्वंदाचे फुलं कंपाऊंड वॉलच्या बाहेर त्या बाईनी सकाळी 5ला उठायच्या काका घेऊन गेले. बरं यांना तोडता येत नव्हते तर काकांनी काठी लावली. काठी लागले तर उड्या मारल्या, फ्रॅक्चर झाले, खाली पडले. पुढचे 6 महिने फुलंही नाही, काकाही नाही. शास्त्रात सांगतं की दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडू नयेत. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विकतही आणू नये, पण आता पर्याय म्हणून विकत आणावं लागतं.
आपल्या घरामध्ये फुलं आणावी, ती लावावी, तुळशी लावाव्या, फुलं लावावी, फुलाची झाडं लावावी. याचं कारण असं आहे सज्जनो, शास्त्र, भारतीय तत्वज्ञानाचं शास्त्र इतकं सुच्छ की तुम्हाला त्या तुळशीला पाणी घालताना ही तुळस मला भगवंताला उद्या वाटायची, त्या भगवंताचं अनुसंधान काय करावं. अहो इतके साधे नियम आहेत ना. मी म्हटलं तुम्हाला की एक नियम आपण केलाय की नाही बाबा, माझ्या कुलदेवीच्या दर्शनाला मंगळवारी जाईल, किंवा रोज दर शनिवारी मारुतीला जाईल, किंवा रोज मारुतीला जाऊ. महाराष्ट्र वळाले रोज मारुती राहायचं, दर्शन घ्यावं. आपण जर गेलो नाही तर बघा तुम्ही 4 वाजेपर्यंत एखाद्या दर्शन राहील, मारुती दर्शन आहे. हा जो अनुसंधानाचा भाग आहे ना, हा महत्वाचा आहे की त्याचं नित्य स्मरणासाठी संकल्प आहे. महाराज तर म्हणाले ना, एक छोटा नियम करा पण तो प्राणापलीकडे समजते. नाही, मी 6:30 वाजता उठून 3च वेळा नाम घेईल, हरकत नाही, पण 6:30 जागा आणि 3 वेळेचं नाम, इतकं महत्व आहे त्याला सज्जनो. आपण सगळ्यांनी कदाचित तो व्हिडिओ पाहिला असेल की मंत्रशास्त्राच्या चांगल्या अभ्यासात आपल्या आप्पांच्या मानसकन्या कल्याणीताई नामजोशींचं एक छोटं 5-6 मिनिटाचं क्लिप आहे बघा. सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी सांगितलं सुधा मूर्तीचं आहे. ते सुधा मूर्तीचं नाहीये, ते कल्याणी नामजोशीचं. आणि त्यांनी सांगितलं की मी, त्या स्वतः MSc इलेक्ट्रॉनिक्स आहेत, भारतीय तत्वज्ञानाचा उत्कृष्ट अभ्यास आहे, उत्तम साधक आहे, आप्पांची मानसकन्या होण्याचं भाग्य ज्यांना लाभलंय त्यांचे अनेक मंत्रशास्त्रावरचे संशोधन आहे. अशा कल्याणीताई नामजोशी म्हणाल्या की एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी. त्या ग्रंथामध्ये सगळ्या फॉरेन सायंटिस्टनी सांगितलंय, मंत्रशास्त्राचं महात्म्य सांगितलं. मला सांगायचं काय, सद्गुरू त्यांनी दिलेलं नाम, त्या नामाचं महात्म्य काय असतं माहिती का. तुकोबारायांनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, अल्बर्ट आइन्स्टाईननी सांगितलं म्हटलं की कांटाव करतात. त्याचा फोटोही पाहिला नाही, त्याचा जन्मही नाही, त्याची माय कोण माहित नाही, त्याचा बाप कोणी माहित नाही, पण इफ अल्बर्ट आइन्स्टाईन सेज दॅट, कान लगेच टवकारले जातात. तर त्या म्हणाल्या फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी हा जो ग्रंथ आहे, यामध्ये जगातल्या उत्तम सायंटिस्टनी त्यांचे एक्सपिरियन्सेस आणि त्यांनी केलेले रिसर्च, त्यांनी केलेले प्रयोग त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तो सायंटिस्ट असं म्हणतो, ज्यांनी एक ग्रंथ लिहिलाय, आपण युट्यूबला जाऊन, गुगलला जाऊन सर्च करा, मिळतं तुम्हाला याचं. तर तो सायंटिस्ट असा म्हणतो की तुम्ही फक्त मला दिवसातले 5च मिनिटं द्या. फॉरेन मधला सायंटिस्ट आहे, तो परंपरावादी नाही, तो अंधश्रद्धा निर्मूलनचा अधिकारी नाही, तो काय कम्युनिस्टांचा कोणी नाही, आणि विशेष म्हणजे तो सनातनी पण नाही. तो असं म्हणाला की 5 मिनिटं तुम्ही रोजचे मला द्या, आणि त्या 5 मिनिटं तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं नाव, प्रार्थना 5 मिनिटं तुम्ही रोज ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी करा. ते असं म्हणाले की पर सेकंद तुमच्या शरीरातल्या, विशेषतः रक्तातल्या 30 लाख पेशी नवीन निर्माण होत असतात. 5 मिनिटाला 90 कोटी होतात म्हणाले. ज्या वेळेला तुम्ही 5 मिनिटं तुमच्या आराध्य देवतेचं, तुम्हाला आवडणाऱ्या देवतेची प्रार्थना म्हणा, मंत्र म्हणा, जो तुम्हाला आवडत असेल, श्रीराम जय राम, ओम नमो भगवते दिगंबरा, जो कोणता आवडत असेल तो डोळे लावून मनापासनं, अगदी मनापासनं ऑनेस्टली जर म्हटला, तर त्या दरम्यान निर्माण होणाऱ्या सगळ्या पेशींमध्ये वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण होते. याचं कारण त्या नामाच्या, त्या प्रार्थनेच्या व्हायब्रेशन्समुळे नवीन निर्माण होणाऱ्या पेशींमध्ये वेगळ्या प्रकारची एनर्जी भरली जाते. असं तुम्ही 6 महिने जर केलं तर तुमच्या शरीराच्या व्याधी कमी होतील. पुढे जाऊन तो सायंटिस्ट सांगतो की असं जर 7 किंवा 8 वर्ष तुम्ही केलं तर तुम्ही पूर्णपणे चिंतामुक्त जीवन जगू शकाल. हे फॉरेनचे सायंटिस्ट सांगतात फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडीच्या नावाच्या ग्रंथामध्ये. इतकं नामाचं शास्त्र. म्हणून महाराज काय म्हणाले, महाराज संत मग मी आपलं काय सांगतो,
तुमच्या रोमारोमात नाम लिहिलं पाहिजे. असं होतं का? अरविंदांच्या ज्या शिष्या होत्या मदर, फ्रेंच बाई होत्या बरं, त्या फ्रेंच मधली बाई लिटरली धावत फ्रेंच मधनं पॉंडिचेरीला आली. धावत म्हणजे जहाजात बसून जेव्हा जेव्हा जशी जशी तिचं जहाज पॉंडिचेरी भारताकडे येत होतं तेव्हा तो निळा प्रकाश तिला हजारो किलोमीटरवरून दिसत होता. आणि तो निळा प्रकाश त्या भगवान श्रीकृष्णाचा पॉंडिचेरीकडनं फ्रेंच मधून तिला आकर्षित करत होता. माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. बरं, ज्या अरविंदांचं आपण आज नाव घेतो किंवा ज्या अरविंदांच्या ऑरामुळे, ज्या अरविंदांच्या भक्तीमुळे, ज्या अरविंदांच्या तेजोवलयामुळे माताजी इकडे आकर्षित झाल्या, त्या अरविंदांची जीवन कथा काय? तर ते अरविंद लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी, ते बंगालमध्ये कलकत्त्याचे राहणार, त्यांच्या वडिलांनी ठरवलं की या मुलावर भारतीय संस्कृतीचा एकही संस्कार मला होऊच द्यायचा नाही, म्हणून वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच त्यांना विदेशामध्ये शिकायला नेलं. तरी तो महात्मा तिकडे ICS ची परीक्षा देत असताना भारताकडे आकर्षित झाला. अरविंदांची अवस्था मी तुम्हाला काय सांगू. स्वातंत्र्य संग्रामाच्या कार्यामध्ये ते असताना त्यांना कारागृहामध्ये जेव्हा टाकलं तेव्हा त्या कारागृहामध्ये त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी लिहिलंय की त्या कारागृहामध्ये सुद्धा मी रोज भगवान गोपाल कृष्णाच्या कुशीमध्ये झोपत होतो. कुशीत रोज भगवान कृष्ण मला कुशीमध्ये घेऊन झोपत असे. ही अवस्था अरविंदांची. इतका उत्तम लौकिक दृष्ट्या शिक्षण घेतलेला, ICS म्हणजे आजचा IAS, एवढं उच्च विद्याभूषित असलेला हा महात्मा स्वामी अरविंद घोष ज्यांना आपण म्हणतो, त्या मदरला त्यांची जी शिष्या होती त्यांना मदर म्हणायच्या. अरविंद गेल्यानंतर त्या सगळ्या देहात असताना सुद्धा आणि अरविंदांनी देह ठेवल्यावर सुद्धा पॉंडिचेरीचा सगळा आश्रम त्या पाहायच्या. अरविंदांनी त्यांना ओम नमो भगवते एवढाच मंत्र, वासुदेवाय नाही, वासुदेवाय नमः पण नाही, ओम नमो भगवते एवढाच मंत्र दिला होता. मला सांगायचं याच्यासाठी, इतकं नाम या मंत्राचा इतका त्यांनी जप केला की त्या पॉंडिचेरीमध्ये जे फ्रेंच इंडो स्कूल होत्या, ती मुलं जेव्हा सकाळी प्रार्थनेला उभी राहायची, त्या ती मुलं प्रार्थना म्हणायची तेव्हा माताजी शांत बसलेल्या असायच्या. तर त्या म्हणाल्या की ते प्रार्थना म्हणत असताना माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी वेगवेगळं ओम नमो भगवते म्हणते, याची जाण मला होते, याची जाणीव मला होते. एवढं नाम रोमारोमामध्ये मदर्सच्या होतं सज्जन. अप्रतिम आहे नामाचं महात्म्य. म्हणून म्हटलं ना, हे जर साधलं ना की हा जो मार्ग आहे तो समजून सांगण्यासाठीच हे सगळं नाथ महाराज आपल्याला सांगतायत. नवे भगवान सुद्धा सांगतायत द्वापार युगाच्या शेवटच्या टप्प्यात बरं काही सगळं. भगवान गोपालकृष्ण आता निघालेत निजधामाला, तेव्हाची ही चर्चा आहे. हा 11 स्कंद जो आहे ना तो तेव्हाची चर्चा आहे. भगवान म्हणाले चाललो मी आता 8-10 दिवसच राहणार आहे म्हणाले, आता मला निघायचंय. त्यावेळेसचा हा उद्धवाचा आणि भगवान गोपालकृष्णाचा सज्जन संवाद आहे. तो संवाद नाथ महाराज आपल्याला सांगतात. पुढे म्हणाले की त्याच्यापासून त्याला साधन रूप समजू नका, सद्गुरू आपलं साध्य तो आपल्याला मिळवायचा, त्याच्या चरणी आपल्याला राहायचं, त्यांनी दिलेलं नाम आपल्याला अखंड घ्यायचंय. पुढे म्हणाले आता सुरू झाली सुंदर ओवी. आता नाथ महाराज सांगतायत सद्गुरू काय बघा. आता इथून पुढे फार आनंद आहे. नाथ महाराज सांगतायत जो म्हणजे सद्गुरू, जो चित सुखे सदा संपन्न, चिद्रूपे ज्याशी समाधान, तो चिन्मात्रा होऊन भिन्न नव्हे जाण सर्वथा. वा, काय सुंदर वर्णन आहे. काय म्हणतात नाथ महाराज, म्हणतात अरे काय सांगू तुला आता. आणि तिकडे भगवान गोपालकृष्ण उद्धवाला जवळ घेऊन सांगतात, उद्धवा मी काय सांगू रे तुला, काय सांगू.
त्या सद्गुरूंचं वर्णन. मला सांगा, एवढा मोठा हा महात्मा भगवान गोपालकृष्ण पण सांदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. सांदीपनी ऋषीच्या आश्रमात जो पुढे द्वारकाधीश होणार होता हे त्याला का माहित नव्हतं का? आणि पुन्हा मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की सांदीपनी ऋषीला मी जेव्हा विचारलं की अरे तू कोण आहे, ते म्हणजे मी स्वतः ब्रह्मच आहे. अरे भाऊ इथे कशाला आला? जगाला हे शिकवण्यासाठी की ब्रह्मस्वरूप जरी असलो मी तरी ते ब्रह्मस्वरूप माझं मला कळत नाही, ते सद्गुरूंशिवाय कळत नाही, हे शिकण्यासाठी आणि जगाला सुद्धा हे शिकवण्यासाठी की सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय. सोय याचा अर्थ हेच आहे, खरी सोय हीच आहे, मी कोण हे जाणून घ्या. ते म्हणाले की तो सद्गुरू कसा आहे, म्हणे चित सुखे सदा संपन्न, सत चित आनंद असं आहे ना. सत आपल्याला माहिती, चित तर तो कसा आहे म्हणाले, चित सुख आहे की जे सुख अभंग आहे, जे सुख निरंतर आहे, जो सुखाचा कंद आहे, आनंदाचा घन आहे आणि जे शाश्वत आहे, जे कधी संपणारच नाहीये, असा चित सुखे सदा संपन्न आहे माझा सद्गुरू किंवा कोणताही सद्गुरू. असं म्हणताना सद्गुरू हे तत्व आहे सज्जनो. देह वेगवेगळे असतील, कारण देहाला मर्यादा आहे. तो का देह घेतो हेही पुढे नाथ महाराज आपल्याला सांगणार. पण म्हणाले तो चित सुखे सदा संपन्न आहे, म्हणून सद्गुरूंच्या देहाकडे कधीच पाहू. महाराजांचं वाक्य बरं, देहाकडे पाहू नका. आणि देहाकडे पाहून किंवा तसबिरीकडे पाहून मला सांगा, ज्यांनी ज्यांनी सद्गुरूंना पाहिलं, ज्यांना देहात लाभले ते खरंच भाग्यवान आहे. लौकिक अर्थाने महाराज म्हणाले तो दिसायला तुमच्यासारखा 4 माणसांसारखाच असेल, तुमच्या माझ्यासारखाच पोशाख घालेल, तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम करताना दिसेल, तुमच्या माझ्यासारखा संसारात रागवताना चिडताना वागताना दिसेल. तर तेच उदाहरण पुन्हा पुन्हा आठवतं. धर्मपुरीकर सरांनी सांगितले त्यांच्या सद्गुरूंच्या बाबतीत. ते म्हणे मला माझे सद्गुरू ज्ञानेश्वरी शिकवायला लागले लातूरला. आम्ही पहिल्या मजल्यावर बसलो होतो, ते ज्ञानेश्वरी शिकवत होते, तेवढ्यात खाली भाजीवाला आला. म्हणाले ते भाजी अमकं तमके 4-5 नावं घेतले. आता भाजीवाले नाव काय काय घेतील सांगताच येत नाही, प्रत्येकाची स्टाईलही वेगळी असते नाही का. फार चित सुख आनंद ब्रह्म वगैरे हे झालं तर फेरी झाली तर मग जांभई येते म्हणून काहीतरी सांगावं. आमच्या कॉलनीमध्ये एक भाजीवाला येतो, काय सांगा तुम्हाला, थोडंसं विनोद म्हणून सांग. 2-4 भाज्यांची नाव घेतो, काहीतरी दोडके भेंडी अमकं तमकन, त्याला शेवटी कोथिंबीर मिळायचं असतं. कोथिंबीर तर तो इतका लांबवतो, भेंडी बटाटे टोमॅटो काकडी कोथिंबीर. आता काय करावं, सकाळी सकाळी कसं काय विकायला. असा एक भाजीवाला लातूरला आमचे धर्मपुरीकर मामांना त्यांचे सद्गुरू शिकवत होते. ज्ञानेश्वरीच्या छान ओव्या आणि ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी असा भगवंताचाच विषय होता. छान गोपिकांच्या प्रेमाविषयी ते सांगत होते. तेवढ्यात ते भाजीवाला खाली ओढला आणि ते त्यांचे सद्गुरू जालनापूरकर महाराज पटकन उठले, गॅलरीत गेले. तेवढे भाजीवाला अरे मिसेसला म्हणाले त्यांच्या, अगं भाजी आली, भाजी घे म्हणले आज अमकी तमकी. धर्मापुरीकर मामा म्हणे मी नवखाच होतो आणि माझ्या सद्गुरूंना मी पारखून पाहत होतो. मी माझ्या मनात होतं म्हणजे की सद्गुरू दिवसा पाहायचा आणि रात्री पाहायचा आणि मगच करायचा. पूर्ण श्रद्धा बसले. आणि बरोबर आहे, ते काही चुकीचं आहे असं नव्हतं. स्वतः रामकृष्ण म्हणाले विवेकानंद की दिवसा पाहावा सद्गुरू, रात्री पाहावा, म्हणजे सर्व दृष्टीने एकदा शंका निरसन झालं सद्गुरू केलं की मग बस पुन्हा नाही. मग तर मी म्हणालो म्हणे माझ्या सद्गुरू, काय तुम्ही मला ज्ञानेश्वरी हे ते ब्रह्मज्ञान सांगायला लागले म्हणजे तुम्ही तू भाजीसाठी उठले. आपल्याला जर असं म्हटलं असतं चल जाय उठून, मी नाही शिकवत तुला ज्ञानेश्वरी, जा येऊ नको पुन्हा, असं म्हटलंच असतो आपण. तर नक्कीच म्हटलं असतं, तुम्ही नसते मी तर म्हटलं, मी तुला शिकवतो तू मला शांतपणे सांगतो, असा मनात आपल्या विचार आला असताना ते म्हणाले माझे सद्गुरू इतके छान हसले. म्हणाले धर्मापुरीकर तुम्ही भाजीची काय गोष्ट करता, तुम्हाला किती बायका आहेत? तुम्ही एकच बायको आहे. मला 2 बायका आहेत म्हणे, माझी दुसरी आहे म्हणे. तुम्ही तर एकाच बायकोत हे करायला. हे म्हणले भाजी बिजी हे सोडून द्यावं. या अंतःकरणात जो भगवंत आत बसलेला आहे म्हणाले तो तुम्हाला कसा दिसेल त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी सांगतो. याचे योग्य तेवढे आणि योग्य तितके पारायण झाल्यानंतर
तुम्हाला काय ते कळेल म्हणाले. आणि हे सांगत असताना धर्मापुरीकर मामांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे की माझ्या सद्गुरूंना कशा कशा परीक्षेतून पाहिलं आणि मला ती अनुभूती कशी आली की माझे सद्गुरू काय होते. म्हणून म्हटलं सद्गुरू ओळखणं फार कळेल. तर म्हणून म्हटलं देह पाहताना आपल्या लक्षात येत ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर वयाच्या 22व्या वर्षी कोड आला. सांगायचं काय, जो चित सुखे सदा संपन्न, जो चिद्रूपे जासी समाधान, तो चिन्मात्राहून भिन्न नव्हे जाण सर्वथा. ही अवस्था कळण्यासाठी आपण जे देहरूपामध्ये सद्गुरूला पाहतो सज्जनो, ते कसं पाहतो. ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर कोड आल्यानंतर एक त्यांच्या बाई होत्या, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्या होत्या. आता महाराजांचं दर्शन घेतलं की त्यांना यांचं दर्शन, आणि त्या बाईंच्या मनात प्रत्येक वेळेला ब्रह्मानंद महाराजांना नमस्कार करताना ते पायावरचे डाग दिसले की त्यांच्या मनात थोडा विकल्प यायचा आणि त्या दुरूनच नमस्कार. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. ब्रह्मानंद महाराज कधीच काही बोलले नाही. पण एक दिवस थोरले महाराज म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणे, बुवा काही लोकांना तुमच्या पायावर कोड आहे पाहून मनामध्ये संकल्प आहे, विकल्प येतो म्हणाले, तर मी तुमचं कोड बरं करू का, आपण रामाला सांगूयात का. मी नाही, मग करा. महाराज म्हणाले रामाला सांगतो आणि ते बरं करू का. राम सांगितल्यावर ऐकेल म्हणाले. काय सांगू तुम्हाला गोष्टीत गोष्ट, तो चित सुख, तो चिन्मात्र आणि तो चिद्रूप कसा असतो. काय सद्गुरूंचं आपल्या शिष्यांवर प्रेम असतं सज्जनो, काय माया असते हो. आपल्याला आईच्या मायेची कल्पना आहे ना, बस तशीच, फक्त ती 100 पट 1000 पट अनंत पट जास्त असते. बस एवढंच लक्षात घ्या. आपल्याला कल्पना आईच्या प्रेमाची, आईच्या तळमळीची असते बघा. महाराज स्वतःविषयी कधीतरीच बोलायचे, पण एकदा बोलले. काय म्हणाले, एका शिष्याला म्हणाले, आजपर्यंत रामाला मी काही मागणी केली तशी तर केलीच नाही म्हणाले, पण जेव्हा केव्हा केली ती त्यांनी दिलं नाही असं कधी झालं नाही म्हणाले. आणि ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले, हे कमी करू का. मला सांगायचं की सत्पुरुषाच्या देहावरून तुम्ही सत्पुरुषाला, संताला ओळखू नाही शकत. आपण काय पाहणार मला सांगा ना. आतापर्यंत आपण अनेक सत्पुरुषांच्या तसबिरी पाहतो, तर तसबिरीतून वाटतं का हा संत महात्मा. आपल्याला तर जाणच नाही त्याची. आपल्या मनात सद्गुरूंची किंवा त्याची कल्पना, आपले चित्र वेगळेच असतात. तसा सत्पुरुष ते कधी दिसतच नसतो. तो अगदी सामान्यामध्ये राहत असतो. तेव्हा ब्रह्मानंद महाराज त्याच्यावर काय म्हणाले तुम्हाला सांगतो. महाराज, या पायांवरील डागामुळे माझी देहबुद्धी कमी व्हायला मदत झाली आणि मला तुमच्यासारखं होता आलं. पण तुम्ही जर हे पायावरचे डाग काढले आणि पुन्हा जर मला देहबुद्धी आली तर तो सौदा किती महागात पडेल म्हणाले. नका करू, मला ते दान देऊ नका म्हणाले. सत्पुरुष ओळखणं म्हणजे खरोखर फार अवघड. काय काय अवस्था असते ना की तो चित सुख, ते म्हणाले तो चित सुखे सदा संपन्न, चिद्रूपे जासी समाधान, तो चिन्मात्रा होऊन भिन्न नव्हे. तो नाहीच, तो प्रत्यक्ष परमात्म स्वरूप आहे. सच्चित घन आनंद आहे, सदा चित आणि अखंड, कधीच न संपणारा, कितीही लुटून गेला. महाराज अगदी सोप्या भाषेत काय म्हणाले. महाराज काय सकल संत सांगतात, तो आप्पा सुद्धा जाताना म्हणाले, इथे मी व्यक्तिगत एवढी साधना करून संपत्ती तुमच्यासाठी गोरठ्यात ठेवली, या गोरठ्यावर प्रेम करा. महाराज म्हणाले तुम्ही गोंदावला या. प्रत्येक संताचं तेच सांगणं की मी इथे तुमच्यासाठी एवढी इस्टेट करून ठेवली, लुटून न्या, लुटून न्या. महाराज तर एकदा असं बोलले एका गुरुकुळेला, मला लुटून न्या, मला लुटून न्या म्हणाले. म्हणजे काय, तर माझ्यातला हा आनंद घेऊन जा. आणि दुसरं म्हणाले, इथून कितीही लुटून नेलं तरी इथलं कधीच कमी होणार नाही, इतकं मी भरून ठेवलेलं आहे प्रत्येक गुरुघरी, प्रत्येक गुरु घरामध्ये. हे बरं मला गोंदवले सांगत असताना, गोरठा सांगत असताना, इतर संतांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. नवे नवे प्रत्येक संत महात्मा, प्रत्येक सद्गुरू जाताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं.
समर्थांच्या सुद्धा होतं ना हो, की कल्याणकरी रामराय त्यांना म्हणावं लागलं की कोणी अजूनही तयार झालेलं नाही. इतकी वर्ष मी घातले या समाजात, अजून कोणीच तयार झालेलं नाही. आजही अवस्था काय बदलली का मला सांगा. वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्याच्या पदरी धोंडलेच येतात. संत महात्म्याला सुद्धा ते चुकलं नाही. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा जाताना हे सगळं उद्धवाला सांगावं लागतं. आणि ॲट लास्ट तेव्हा ते म्हणले की आता तू बद्री केदारला जाऊन राहा उद्धवा, इकडे नको राहूस. भगवान गोपाल कृष्ण सांगतात. तर तेव्हा सद्गुरूंचं वर्णन करता म्हणा की चिद्रूपे जासी समाधान. अहो समाधान समाधान म्हणजे किती समाधान, किती समाधान की ज्या दिवशी 1920 साली मकर संक्रांत 14 जानेवारी 1920 ला समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी अंगावरच्या वस्त्रानिशी आई, 2 मोठ्या विधवा भावजया, आपली पत्नी आणि आपला भाऊ या सगळ्यांसह फक्त घरातले देव, संध्यापात्र पळी आणि अंगावरच्या कपड्यानिशी घरदार सोडलं आणि रामाच्या मंदिरात येऊन बसले आणि तिथून भिक्षेला गेले. यत्किंचितही तानाची रेषा नव्हती. उलट माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडनं हे करून घेतलं याचं अत्यंत समाधान होतं. ग्रहदान करायच्या आधी जेव्हा मनामध्ये विचार आला, तो विचार पहिल्यांदा मानस पूजेत सद्गुरूंच्या कानावर घातला की महाराज आपल्या आज्ञेनुसार मला ग्रहदान करावं वाटतं, आपण ते माझ्याकडनं करून घ्या असं मानस पूजेत सुद्धा सांगितलं. आणि कधीही महाराज म्हणाले की मी गृहदान केलं. आणि तो महात्मा पुढची 12 वर्ष 1920 ते 1932 पर्यंत साखरखेर्ड्यातल्या छोट्या छोट्या घरांमध्ये किरायानी राहिले. आणि 1932 साली साखरखेर्ड्याला जेव्हा रामानंद महाराज आज जिथे बसले ते बालनाथाचं मंदिर घनश्याम देशपांडेंनी दान केलं, त्याचं दानपत्र दिलं की इथे तुम्ही राहा, तेव्हा रामानंद महाराजांच्या पादुका स्थापन झाल्यानंतर तिथे राहायला आले. आयुष्यभर मंदिरातच राहिले, मंदिरातच राहिले, पुन्हा घर नाही. तरीही समाधानामध्ये यत्किंचितही बिघडले नव्हे, अधिक अधिक ते वाढत. तो चिद्रूपे त्यासी समाधान, याचं कारण काय असेल सगळं म्हटलं ना, हे तर ग्रहदानाचं झालं. त्याच्या आधी 2 वर्ष 1918 साली वडील, 2 मोठे भाऊ आणि 1 भाऊजे, 5 दिवसात 4 मृत्यू. एवढं दुःख सामान्य माणूस पचवू शकतो का वयाच्या 26व्या वर्षी? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. त्याला जे सांगायचं चित सुख, चिन्मात्रा, चिद्रूप, हे जे सगळे शब्द आहेत, सच्चित आनंद, हे सगळे ज्या संज्ञा आहेत ना सज्जन हो, ह्या त्या ब्रह्मज्ञानाच्या अवस्था आहे. मी ब्रह्म आहे याची जाणीव झाल्यावर, बरं सकल संत सांगतात की जाणल्यावर सुद्धा ते सांगता येत नाही म्हणाले. आणि हा महात्मा अत्यंत समाधानाने सगळं आयुष्य पुढचं घालतो. तेव्हा नाथ सांगतात की तो चिन्मात्राहून भिन्न नवे जाण सर्वथा. नाथ महाराज म्हणाले असं या सद्गुरूंचं वर्णन आहे. सज्जन हो, झालेली सेवा नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि नाथांचा नित्याचा अभंग प्रार्थनेचा घेऊया. उर्वरित विषय उद्याचा अतिशय उत्तम आहे. सद्गुरू काय आहे, कसा आहे, याचं अतिशय उत्तम वर्णन, सद्गुरूंची लक्षणं, संतांची लक्षणं उद्या आपण पाहूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू
कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही आवडीने जैसी स्थिती आहे तैसा परी राहे जैसी स्थिती आहे तैसा परी राहे कौतुक पाहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज की जय।